रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत। पाऊसही थांबल्यानं रस्त्याच्या कामाला प्रशासनाकडून वेग येणं गरजेचं आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं। आता यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका असं म्हणत आमदार दळवी यांनी पंडित शेठ पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले। पेण नगरपालिकेच्या गटनेत्यांच्या नावानं पेण शहरात भाजपा खासदार सुनील तटकरे यांच्यातील धुळवड शमली नाही तोपर्यंत अलिबागेत माजी आमदार पंडित शेठ पाटील आणि सध्याचे आमदार महेंद्र दळवी यांच्यातील धुळवड समोर आली। काही दिवसांपूर्वी पंडित शेठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक मारली। कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन अलिबाग रोहा, अलिबाग मुरुड, पोयनाड, नागोठाणे या जोड रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत, ते लवकरात लवकर बुजवा नाहीतर आंदोलन करू असं पत्र देऊन इशारा दिला होता। यावेळी विद्यमान आमदारांसह शासनावर पाटील यांनी टीकाही केली। त्यावेळी उपस्थित अभियंता यांनी 8 दिवसात रस्ते बनवण्याचं आश्वासन दिलं होतं। आज यातील बऱ्याच रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाला। खड्डे बुजवण्याचं कामही सुरू झालं। त्यावेळी आमदार दळवी यांनी पंडित शेठ पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं। यांना आता ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं काय असं दळवी यांनी प्रतिक्रियेत म्हटलं आहे। रस्त्याच्या कामाला थोडासा उशीर झाला, याचा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, कारण पाऊसच शेवटपर्यंत उशिरा पण झाल्यामुळे डांबराचे रस्ते असल्या कारणाने उशीर झाला याची नक्की खंत आहे। परंतु बेलकडा ते रोहा, साळाव ते मुरुड आणि साळाव ते रोहा हे अतिशय महत्त्वपूर्ण 2-3 रस्ते आहेत। 3 रस्ते या रस्त्यांच्या म्हणजे खड्डे भरण्यासंदर्भातलं काम आपण हाती घेतलेलं आहे आधी तातडीने। आता ह्या रस्त्याचं टेंडर ऑलरेडी अलॉटमेंट झालेलं आहे। या बेलकडा ते रोहा रस्त्याचं ते टेंडर प्रोसेसला पूर्ण झालेलं काम तेही सुरू होईल। निश्चित काही लोक आरोप करत आहेत की आमदारांनी दिलेला शब्द पाळला नाही आहे किंवा हे झालं आहे। पावसामुळे उशीर झाला एवढी निश्चित आहे, पण आमदार हा शब्द पाळणारा असल्यामुळे जे कोण आता असे बोलणार आहेत, माझे आमदारांनी परवा वक्तव्य केलं पंडित पाटीलनी, आता स्वतः ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, 10.5 कोटीची कामं त्यांच्या मुलाच्या फर्मच्या नावाने आहेत। ते काम करायला दिरंगाई करतात। 2 वर्ष त्यांनी अजून काम सुरू केलेलं नाहीत, कारण त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली आहे। ही वस्तुस्थिती असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे उचित नाही आहे, शोभनीय नाही आहे। लोकांनी त्यांना घरी बसवलं, त्यांनी घरी बसून आराम करावा, त्यांची चिंता आम्हाला निश्चित आहे। पण स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार या नात्याने रस्ते असतील, पाणी असतील, ही जबाबदारी स्वीकारून मी काम करतो आहे। आज आपण बघितलं गेले वर्षभरामध्ये आलेली आपत्ती हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि याला सामोरे सरकार जात असताना आर्थिक चणचण निश्चित आहे, पण त्यातून पर्याय मार्ग काढत रस्ता हा महत्त्वाचा मानून आपण रस्त्याची कामं अति तातडीने घेतलेली आहेत आणि दिवाळीपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील असं मी नक्की शब्द आपल्या ठिकाणी। SBN मराठीसाठी उदय सावंत, रायगड।